सो व्हॉट्सअप एव्हरीवन, मी अर्जुन विथ बॅक अगेन विथ न्यू व्हिडिओ. सो एव्हरीवन कसं काय, तर आज आपला खास प्लॅन झालेला आहे. एकदम खास जागी जायचा आणि एकदम भयंकर जागा आहे, म्हणजे आपल्या जवळच आहे पण आपल्याला माहिती नाही अशी जागा आहे बोरवली नॅशनल पार्क. मी इथं एक्सप्लोर केलेलं आहे बट आतमध्ये नाही केलं आहे. तिकडे केव्ज आहे, ते मस्त आणि ब्युटिफुल वॉटरफॉल भरपूर काय आहे बघण्यालायकीचं. तर स्टेट येऊन राहा आणि आपण निघणार आहे. आता रिसेंटली वाजलेले आहेत 11:30 वाजलेले आहेत, तर आपण निघणार आहे आता. 1-5 मिनटात आपण लगेच निघूया आणि व्हिडिओ बघत राहा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला पार्ट आवडला, काय आवडलं, काय नाही आवडलं आणि कशा व्हिडिओ बनवल्या पाहिजेत ते सगळं सांगा. आपण तसाच प्रयत्न ठेवत राहूया आणि चला, थँक्यू. तर आपण आरेच्या मार्गाने जातो आहे आणि ॲक्च्युली पब्लिक आहे ना आरेज म्हणते. ॲक्च्युली याचं नाव आहे आरे मिल्क कॉलनी आणि पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण हे जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे. हे ठाण्याला वगैरे आहे ना जॉईंट झालेलं जंगल आहे. आणि इथून जायला नंतर आहे ना ऊन असलं ना तर इथून जायचं, कारण सावली थंडी हवा वगैरे येते, त्यामुळे मी इथून प्रिफर करतो की जायला. म्हणजे कुठे गोरेगावला जायचं असेल, दहिसर, बोरवली, मीरा रोड, तर ह्या रूटने मी जात असतो. कारण हा रूट आहे ना मला बेस्ट पडतो, कारण थंड आणि ग्रीनरी हर टायमाला तुम्हाला भेटणार इकडे ग्रीनरी. तर आपल्याला हा राईट टर्न घ्यायचा, जो पुढचा तुम्हाला दिसतो ब्रिजच्या खालचा तो राईट टर्न घ्यायचा. तिथून तुम्हाला सगळं मीरा रोड, दहिसर वगैरे, बोरवली हे सगळं लागणार. ह्या बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगा बघा कसल्या काचेच्या, पूर्ण मस्त बघायला ना चांगलं वाटत होतं. हे आहे संजय गांधी नॅशनल पार्क. आपण जाऊया आतमध्ये, एंट्री करूया आणि बघूया किती तिकीट आहे वगैरे काय. ओके, एक्सप्लोर करूया. बट आज मिलिटरी का आली आहे ते कळत नाही, बट लेट्स सी. असं तुम्हाला मॅप दिसेल, पूर्ण नॅशनल पार्कचा गांधीनगरचा पार्क आहे, सॉरी मॅप आहे. आणि इकडे एका जणाचं तिकीट आहे 94, म्हणजे दोघांचे आमचे 188 तिकीट झाले. आणि इकडे तिकीट आहे. बसने जायचं असेल तर तुम्हाला 10-20 रुपये तिकीट आहे. बट असे पर्सनल व्हॅन वगैरे करून जासाल ना तर 50 रुपये पर पर्सन आहे. सो या ही बस आहे. ते टूर करवणार इकडून केव्सपर्यंत 7.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आपण बसीचं दोघांचं तिकीट काढलं, रिटर्न तिकीट आहे या बसीचं. मला वाटलं 10 रुपये असेल, बट 10 रुपये नाही आहे, 50 रुपये. तर या चला जाऊया. मस्त फ्रंट सीट भेटली आहे, फुल झाली आहे बस. AC वाली. आणि ते एंट्री गेट आहे, तर तिथून तुम्हाला यावं लागेल तिकीट वगैरे काढून. आणि इथे तुम्हाला चेकिंग होणार, तिकीट वगैरे दाखवा लागतं. आतमध्ये आहे ना नॅशनल पार्कच्या लोकल लोक पण राहतात. अमेझिंग. झोपडे बघा कसे आहेत आणि पूर्ण हिरवंगार वाटत होतं यार, मस्त आतमध्ये.
असे छोटे छोटे रिव्हर्स आहेत ना, ते बघून आहे ना लय मजा येते. कारण असं बघायला ना चांगलं वाटतं काय काय गोष्टी. तर तुम्हाला कसं वाटतं ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. ट्रॅव्हल करायला आवडतं की नाही. तर हे आहे कायनारी केव्स आणि इथे पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. यू कॅन पॉज आणि यू कॅन रीड इट. आणि आपण ह्या बसने आलेलो. इथून तुम्हाला 50 पायऱ्या भेटणार इथून चढायला. तर खूप जवळ आहे इथून आणि अमेझिंग लोकेशन आहे. चलो, डू नॉट फीड द वाइल्ड एनिमल्स. रिश्तेदार आहे. ये मोटर लेने आना नहीं पकड़ रहे. अरे दे दे उसको. हाँ जा खुश रहे. तेरे रिश्तेदार ने बोतल ले लिया. आतमध्ये बिलकुल नेटवर्क नाही आहे. तर कॅश घेऊन ये, कारण इथून पण 25 रुपीजचं तुम्हाला चार्जेस आहे. तिकीट आहे. वट खतरनाक आहे. अजून जाऊया, बघूया. पाऊस चालू तर जोर. तिथं जाऊया. झाडावर तर माकडं किती आहेत बघा. पूर्ण झाड भरलेलं आहे याच्याने. इथे आहेत, तिथे आहेत, इथे. लावली यार. 3-4 हजार वर्षापूर्वीच आहे. व्यू खतरनाक. ऑल इन्फॉर्मेशन असेल कधीच आहे काय आहे. दिस केव हॅज बीन पाऊस वगैरे आल्यामुळे थोडंसं हे बोट वेदर खूप चांगलं झालेलं आहे. आणि मस्त केव आहे. दगडाने पूर्ण बनलेलं आहे. 100-200 वर्षच म्हणतात. 200 काय 100-200 वर्ष. 100-200 वर्ष पूर्वीचं आहे. बट कसं बनवलं असेल इमॅजिन करा. कारण ग्रेट मस्त आहे. एकदम खतरनाक. व्हेरी ब्युटिफुल. आणि हे दगड एकदम ब्राउनिश, एकदम असं चांगलं आहे. हे आतमध्ये काय ते माहिती नाही आपल्याला, बट टाळा का लागलाय डोंट नो. लवली मॅन, लवली. वाव, काय खतरनाक वाटतं यार इथून. लवली.
लय भारी वाटायला लागले यार, पण खतरनाक प्लेस आहे हे बघ. ही तर बघ, वाव, लवली यार. त्यांच्याकडे खायला जुना आहे कन्स्ट्रक्शन, पण काय खतरनाक केलं आहे यांनी कारिगरी यार, मजबूत. आधी किती ना किती वर्ष टिकेल. वाव, छोट्या छोट्या जागेवर एकदम कारागिरी केलेली आहे त्यांनी चांगली. ही कसं काय मिस आउट झालं आपल्याकडून. अंदर किती मोठं आहे रे झाड, एकदम दगडात. हे का बनवलेलं ते नाही माहिती बाबा. तोंड तर बघ किती लाल आहे. माकडांची लय जास्त संख्या आहे इकडे माकडांची. बॅग घेऊन जाते वाटतं. पिल्ली बघ कसली आहे तो, फक्त कशात तोंड टाकाले. इथे जागा अजून इंटरेस्टिंग होते. केव नंबर 6. इथं बघ काय किडा आहेत अजून काय. काय नजारा आहे यार, मस्त वाटलं येऊन. एक्सिडेंटली एरिया, नो एंट्री. किती केव्स आहेत, किती काय काय बांधलेलं आहे ते नाही. जेवढं वरती जातो तेवढं अजून काय ना काय नवीन नवीन दिसतंय. हे बघा, मस्त वाटलं येऊन. अजून काय भरपूर गोष्टी आहेत तिथे. হ্যাঁ আমি দাঁড়িয়ে আছি।
हो गया यार, किती भारी भारी आहे यार जागा. मस्त. वाचले याला पण खुमट. इथून जाऊ आता. काय बना जागा लवली. ओह माय गॉड. अरे इथून त्या साईडला जायला नाही जागा, त्या साईडला जायचं होतं. किती वाजल्यात? 1-1:30 वाजली रे. पण आता त्या साईडला जाणार आहे. इथून संपलंय बट वरी जायला रिक्षा, कारण स्लीपर्स घातल्यात, स्लीप होणार. तर आपण त्या साईडला जाणार आहे आता. आल्याच्या नंतर अजून ब्युटिफुल वाटतंय. चीक पाक डमडम. तर जरा बसलो, जरा पाय दुखतायत त्यामुळे. बट अमेझिंग. किती वाजले? 1:30 वाजले बरोबर. परफेक्ट. मस्त आहे बट यार, लवली. पण येऊन इथे एक्सप्लोर करू शकता. मान्सूनमध्ये जास्त चांगलं दिसतं, कारण ग्रीनरी असते. त्यामुळे जर समरमध्ये वगैरे, थंडीमध्ये पण तुम्हाला भेटेल, बट समर वगैरेमध्ये एवढं काय भेटणार नाही. पण किती भारी वाटेल यार. काळे बादल, पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोठा खेकडा आला. नको नको नको. कसला खेकडा? पकडलं तू सोडत नाही मला. पळा लागलं बघ कसं. इथून जाऊया. केलं एक्सप्लोर. मस्त आहे, एक्सपिरियन्स तगडा आहे. लवली. आता जाऊया थोडंसं काहीतरी बघूया अजून. और वो बंदर बस येणार तेव्हा आपण जाणार. तुम्ही तिकीट काढले तर तुम्ही कुठल्याही बसने जाऊ शकता. असं नाही की त्याच बसने जायचं. सो फार गुड. अशी बस आली आहे ती. आता यासाठी लाईन लावली आणि जाऊया. बट इथे जरा सुद्धा नेटवर्क नाही आहे. ओके.
डेंजर आहे. निघालो आता इथून. आता हार्डली इथून 10-20 मिनटं लागतील आपल्याला जायला. जाऊया, बघूया कुठं थांबायला. सफारी करायची असेल तर इथून जावं लागेल आणि 124 रुपये तिकीट आहे. ओके, आपण इथून उतरलो. आता आपण इथून जाऊया घरी डायरेक्ट, कारण भूक वगैरे लागली आहे ना, त्यामुळे. मस्त आहे, येऊ शकता तुम्ही, चांगलं आहे, मस्त. तर हे गाईस, आपण आलेलो आहे. आता वाजलेत 3:45 वाजलेत. जेवलो वगैरे, कारण खूप थकलेलो, मला खूप जास्त भूक लागलेली. आणि सफासफून मस्त दिवस गेला, आजचा पण चांगला दिवस गेला. आणि तुम्हाला कशाही रिझननी कुठलाही व्हिडिओ क्लिप काय आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज सपोर्ट करा गाईस, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तुमचा एक कॉमेंट मला मोटिवेशन येतं, एक सबस्क्राईब मोटिवेशन येतं, एक लाईक मोटिवेशन येतं अजून कुठेतरी जाऊन चांगल्या प्लेसेसला एक्सप्लोर करायचं. तर त्यामुळे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा म्हणता. थँक्यू.